साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे नाशिक मधल्या उंटवाडी परिसरातील वैशाली रॉ हाऊसेस मध्ये। चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे तीन। वैशाली रॉ हाऊसेस सोसायटी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तरटे काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या सोसायटी बद्दल थोडी माहिती सांगा। नाशिक नगरीतील हे उंटवाडी कालिका नगर येथील या वसाहतीमध्ये आज आपलं साडेमाडे टीमचं आम्ही स्वागत करतोय। थँक्यू। जसे प्रत्येक घरामध्ये आदेश बांदेकरचं होम मिनिस्टरचा कार्यक्रम पोहोचला तसा साडेमाडे तीन जी मराठीचा हा कार्यक्रम प्रत्येक घरात पोहोचू दे ही शुभेच्छा। थँक्यू। या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचे तुम्ही उपक्रम राबवता? अजून तर काही नाही कारण नवीन वसाहत झालेली आहे। अच्छा, तर आता ही सुरुवात आहे साडेमाडे पासूनच आपली ही सुरुवात झालेली आहे। क्या बात आहे। म्हणजे श्री गणेशा साडेमाडे तीन पासून? येस, ओके। म्हणजे आजपासूनच तुम्ही ठरवा की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण धमाल करायची। करणार ना? चला तर मग जोरदार बोला साडेमाडे तीन। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या राऊंड साठी आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझी छोटी मैत्रीण आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुझं नाव काय? पूर्वा प्रवीण पाटील। पी पी पी। मला सांग तुझ्या आवडतं टीचर कोण किंवा सर? बेडसे टीचर। कोण? बेडसे टीचर। का आवडतं तुला त्या? कारण त्या खूप चांगले शिकवतात आणि कधी मारतात तुला? नाही, अजिबात मारत नाहीत ना, म्हणून तुला खूप खूप आवडतात ना। आता मी पण तुला मारणार नाहीये। तू माझं एक छोटस काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे एक एक करून। डोळे मीट आणि एक एक काढून दे। 1 2 आणि 3। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 17। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 1। या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांना मी आज कोणती वस्तू ठेवणार आहे ते सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? ललिता वाणे। अच्छा, मावशी तुम्ही काय करता? मी घरीच असते, गृहिणी आहे। बर, घरी कोण कोण असतं? मिस्टर आहेत, 2 मुलं आहेत। अच्छा, मुलं काय करतात सध्या? एक इंजिनिअरिंगला आहे आणि एक फार्मसीला आहे। बरं, काय त्यांचा त्रास असतो रोज कॉलेजला जाताना सकाळी? हसायलाच लागलात एकदम। म्हणजे असणार नक्की। मुलं म्हटले की त्रास असणार, सर्व त्यांना आयतं द्यावंच लागणार। आयतं द्यावं लागणार। मग मग तुम्हाला असं वाटतं मुलगी असती तर खूप बरं झालं असतं? वाटतं ना। बर, पण मग काय कुठल्याच कामात मदत करत नाही ते? मुलं काय करत नाही, सर्व आयतच द्यावं लागतं त्यांना। अच्छा, आणि कॉलेजला जायला पॉकेट मनी पाहिजे असेल तर कोणाकडे मागतात? तो त्यांच्या पप्पांकडे मागणार। पण मध्यस्थी म्हणून तुम्हाला सांगतात का नाही? मग घ्यावंच लागते ना थोडस। अच्छा, म्हणजे पार्टी द्यायची असेल तर तुम्ही मदत करता त्यांना? द्यावं लागतं ना। बघूयात आज तुम्ही या राऊंड मध्ये कशी किंमत सांगताय। जर अचूक किंमत सांगितली तर ती वस्तू तुमच्या उपयोगाची येणार आहे आणि तुमच्या मुलांच्या सुद्धा। या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार सर। सरांचं लक्षच नाही माझ्याकडे। सर आपले असे सावधान मध्ये बसलेले आहेत, त्यांना वाटलं आता आम्ही काय विचारतोय। घरी तू पण असंच आयता असतोस का? नाही, काही कामाला मदत करतो आईला, पण अंशतः किंवा पूर्णतः मी आईवरच डिपेंड आहे आणि आईतच मी सुद्धा। अंशतः, पूर्णतः, अपूर्णांकतः, पूर्णांकतः। असो, तुझं नाव काय? स्वप्नील काळे। स्वप्नील, तू काय करतोस? मी 12वीची परीक्षा देऊन इंजिनिअरिंग कॉलेजला फर्स्ट इयर साठी ऍडमिशन घेतलेलं। अच्छा, कॉलेज चालू झालंय ना आता? नाही। बर, आता कॉलेज सुरू होण्या अगोदर तू काय काय खरेदी केलीस? तसं बॅग वगैरे, क्लास साठी ऍडमिशन, त्याच्यासाठी पुस्तकं, वह्या वगैरे आणि इतरत्र। बर, सगळं केलेलं आहे। बर, 12वीतल्या मैत्रिणी आता आहेत इंजिनिअरिंगला? हो आहेत ना, पण ते दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले, त्याच्यामुळे आता वेगळ्या मैत्रिणी कराव्या लागतील। आता वेगळ्या मैत्रिणी कराव्या लागतील। मैत्रीण करण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे फक्त ती आता आपल्याशी बोलायला लागली तर आपणच बोलायचं, नाही तर मग तसं काही आपणच बोलायचं, नाहीतर काय बोलायचं नाही। पण या राऊंड मध्ये तोंड बंद ठेवू नको। इथे तू किंमत सांगायची तुला, ती तरी किमान बोल। जर बरोबर किंमत सांगितलीस तर ती वस्तू तुला मिळणार आहे। या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार।
आपलं नाव? माया तरटे. अच्छा, तरटे काकी, आता ही मुलं हे बघितलं ना, आता कसं काय कॉलेजला जाताना तयारी करतोय हा. तुमच्या घरी कोण कोण आहे? मला एकच मुलगा आहे आणि तो पुण्याला आहे. पुण्याला आहे? हो. झालं, म्हणजे तो काय करतोय ते तुम्हाला पाहताच येत नसेल. तो स्वतः सगळं करतो. स्वतः सगळं? बर, काय करतोय आता? तो MCA करतोय. अच्छा, आणि घरी कोण कोण असतं अजून? आम्ही दोघंच आहे. अच्छा, आणि काका काय करतात? ते कंपनीमध्ये महिंद्राला. बर, मला सांगा की तुमचा मुलगा पुण्याला राहतो, मग तो इकडे नाशिकला कधी येतो? येतो तो सुट्ट्यांमध्ये. सुट्ट्यांमध्ये? पण तुम्ही असं सारखं रोज त्रास देता का हो त्याला, की आज कुठे जेवलास, कुठे काय केलास, आईचं काळीज म्हणून असं? ती विचारपूस तर दररोज करते मी. हा, तुम्ही त्याला कुठली आवडती गोष्ट दिलेली आहे त्याला घेऊन? त्याला मोबाईल घेऊन दिलेला आहे. बघा, मी अजून एक संधी देतोय. आज जर तुम्ही ही वस्तूची बरोबर किंमत सांगितली ना, तर ही वस्तू सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. बघूयात तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोलले होतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोलले होतील वाणी मावशी, त्यानंतर स्वप्नील आणि सर्वात शेवटी तरटे काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 1 ते 3 वर्ष आहे. या घड्याळाची अॅक्युरसी ±30 सेकंद पर मंथ आहे. या रिस्ट वॉचची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतात वाणी मावशी. वाणी मावशी, हे 10 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक वापरायचे आहेत आणि तुम्हाला या रिस्ट वॉचची किंमत ठरवायची. ठरवा. 1250 रुपये. 1250 रुपये बरोबर वाटते किंमत? हो, वाटते ना. तुम्हाला वाटते? हो. पाठीमागे विचारतो त्यांना काय वाटतंय, काय असेल किंमत? किती? 1250. इकडे 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 वेगळी किती? 3000. बर, अजून काही वेगळी किंमत? 2000, 2500. थांबा थांबा थांबा, मावशी तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे रेट. 1250 बरोबर आहे? हो. किंमत बदलायची नाहीये? नाही बदल. लिहून टाकायची मग? हो, लिहून टाका. नक्की? हो. 1250 1, 1250 2, 1250 3. स्वप्नील राजे, आता आपण किंमत ठरवा. हे 10 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक वापरायचे. स्वप्नील, काय किंमत आहे? 1520 रुपये. 1520 रुपये बरोबर वाटते किंमत? जवळपास वाटते, बरोबर नाही सांगता येणार. बरोबर नाही सांगता येणार. पाठीमागे मित्र हो, काय वाटतंय, बरोबर आहे का? 1600. बर, इकडे 1299 वगैरे. तुला काय वाटतंय? बरोबर आहे किंमत. किंमत बदलायची नाही? नाही अजिबात. लिहून टाकायची? हो. 1520 1, 1520 2, 1520 3. तरटे काकी, आता तुम्ही किंमत ठरवा. 1650. 1650. मग टेन्शन काय घेता एवढं? बरोबर वाटते किंमत? हो. नक्की हीच किंमत ठेवायची, लिहून टाकायची मग? हो. नक्की. 1650 1, 1650 2 आणि 1650 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिस्ट वॉचची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा वाणी मावशी यांनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. त्यानंतर स्वप्नीलने सांगितलेली किंमत आहे 1520 रुपये आणि सर्वात शेवटी तरटे काकींनी सांगितलेली किंमत आहे 1650 रुपये. पाहूयात या रिस्ट वॉचची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1435 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती स्वप्नीलने, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन. अभिनंदन, हे रिस्ट वॉच मिळते तुला. अभिनंदन स्वप्नील. धन्यवाद. काय आनंदाच्या उकळ्या फुटतात ना. बरोबर सांगितलं. पर तू जॅकपॉट राऊंड मध्ये पण जिंकावस अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी सांगतोय. आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना विचारणार आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी याचं उत्तर सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे
आमच्या शेतात आहे एक सुंदर परी, अर्धी हिरवी तर अर्धी आहे गोरी, म्हणजे कोण? याच्यावर तुम्ही विचार करत राहा. पण आता सगळेजण एकदा जोरदार म्हणा, साडेमाडे तीन.